हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? आज एक नवीन ब्लॉगला सुरुवात करते. आता पाहू इथून डेली ब्लॉग येतील का. तर आज मला पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. कामदा एकादशी होती काल आणि आज उपवास सोडायचा आहे. कामदा एकादशीला आमच्या बरोबर महादेवाची काठी बसते. त्याचा आम्ही उपवास पकडतो सर्वजण आणि आता त्याचा मला उपवास सोडायचा, देवाला नैवेद्य दाखवायचे पुरणाचं. आणि ते आता पुरणाचा स्वयंपाकाला सुरुवात करते आणि सकाळची खूप गडबड पण आहे आणि भेटूयात नंतर थोड्या वेळाने. आता 8 झालेत आणि जवळपास अर्धा स्वयंपाक झालाय. तिकडं पुरण पण झालंय, माझं पुरण झालंय शिजून. आता सगळं फिरवायचं आहे आणि इकडं भाजी रेडी आहे. त्यानंतर भात झालाय शिजून आणि भज्याचं पीठ पण थोडंसं भिजवून ठेवलंय आणि पीठ पण सोडून झालंय आता बऱ्यापैकी अर्धा. मला आता मी घेते थोडं माझी ब्लॅक कॉफी. जवळपास सगळ्यात स्वयंपाक होत आलाय. पटपट पटपट आवरते आणि आता देवपूजा झाली आहे. नाही, देवपूजा राहिली आहे आणि बाकी घर झाडून झाले, पुसून झाले. जवळपास सगळे काम होत आले. होऊन जाईल आता लवकर. आज 9 पर्यंत स्वयंपाक रेडी करायचा आहे, त्यांना जायचं असतं. चला, मी आवडतो माझं पटापट अजून. नंतर आपण निवांत बोलूयात. बाय कर. बाय बाय. मस्त टम अशा पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत आणि खूप मस्त पुरण झालेलं आहे. मी पुरण गुळाचं केलेलं आहे. या खायला तुम्ही पण. सुंदर झाले असं जेवण, मस्त पाहिजे. हो ना, आता जाऊन ऑफिसमध्ये जाऊन झोपायचं काय, आता काम भरपूर आहे. असं काय अवतार झालं, केस सुद्धा सकाळपासून विचारून झाले नाही आहेत माझे. आता देवपूजा वगैरे झाली आहे, यांनी पण गेलेत, जेवण वगैरे झालं यांचं. आता मी पण जेवण करते, उपवास सोडते आणि आता बरीच भूक लागली. आता कालपासून उपवास, फक्त सकाळी साबुदाणा वडा खाल्ला होता, त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाही आहे. आता लागले भूक खूप. जेवण करते पटापट आणि मी माझं जेवणमध्ये काय काय बनवलं ते पण तुम्हाला मी दाखवते. स्टे ट्यून. मस्त असं जेवण रेडी आहे. वांग्याची भाजी, कढी, भजे, कुरडई, भात, पुरणपोळी, साधी पोळी. आता मस्त असं आम्ही दोघी मायले की जेवण करतो आणि आता मी माझा उपवास सोडते. चला, तू खाऊन दाखव मला. यम्मी. हे पहा माझी पुरणपोळी. आणि तुम्हाला पुरणपोळीमधून पूर्ण असं बाहेर निघताना नाही, पूर्ण असं मस्त असं चिटकून असते. माझी मम्मीची पद्धत आहे मस्त. आणि मी गुळाचं केलंय पुरण. मस्त झाले पुरणपोळी. जर तुम्हाला रेसिपी वगैरे कधी यायची पाहिजे असेल ना, मला नक्की सांगा. मी जेव्हा पण कधी पुरणपोळी करेल ना, तुम्हाला नक्की दाखवते मग मी कशी करते पुरणपोळी. बापरे, केस काट केली एवढे. ये टकल करते, टकलीच करू ना तुझी. झोपलाय, तिला आता झोपवलंय. 3 वाजलेत. तर संध्याकाळी शूट करते की नाही माहीत नाही आहे. तर इथेच ब्लॉग संपवा म्हटलं, कारण मी पण थकले. मला पण आज झोप येते. बघू, मला असं तर मोस्टली कधी झोप येत नाही दुपारी. झोपलं तर थोडा वेळ झोपावं म्हटलं. आणि आज संध्याकाळी 7 वाजता रुद्राक्षीला डान्स क्लाससाठी घेऊन जायचं आहे. बघते डान्स क्लास तिला कसा आवडतो नाही आवडतो. फर्स्ट टाईमच जाते ती. म्हणलं तिला डान्सची आवड आहे माझ्यासारखीच, तिला पण डान्स क्लास लावावा. जर डान्स क्लासला गेले 7 वाजता तर तुम्हाला नक्की दाखवते मी कसं वगैरे काय केलं. मस्त असा डोसा केलाय, चेरी सॉस डोसा. आता कोण खाणार आहे डोसा? मस्त अशी सिरीज पाहत कपड्याच्या घड्या वगैरे करणं झालंय. आता कपड्याच्या घड्या वगैरे करायचे बाकी होते. खरं बऱ्याच जणांचं होत असेल असं. कंटाळा एवढा येतो ना कपड्याचे घडे करायचा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 4 दिवस झाले असेच माझे कपडे पडून राहत होते खुर्चीवर. आज फायनली मी ते घड्या करून ठेवलेत सर्व. एवढा कंटाळा येत होता घड्या करायचा. तुझा फोटो काढू मी. कशा फोटो काढू तुझ्या? मम्मा 6:15 झालेत. एक पटपट जेवण कर, आपल्याला डान्स क्लासला जायचंय ना. जाऊ ना डान्स क्लासला.
जाऊ हा डान्स करू तिथे जाऊन. चल पटपट मम करा. आपण डान्स क्लासला जाऊ. हा आपण वाळू खेळायला जाऊ. वाळू नाही खेळू बाबा, डान्स करायला जाऊ आज. नाही आपण वाळू खेळू. वाळू नाही, वाळू डोक्यात चालली नुसतं ते डोकं खाजायला नंतर. नको बाबा नको, आपण डान्स करायला. ए माकड चल वरती. पर लोंबकाळ लोंबकाळते का? गुड नाईट कर. गुड नाईट. चला भेटूया उद्या. उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे. परवा आहे ना पण. चला इथे तर आपला व्लॉग एंड करूयात. रुद्राक्षीला डान्स क्लासला वगैरे नेऊन आले, क्लास वगैरे बघून आली. गाणे बंद करूयात आधी. रुद्राक्षीला डान्स क्लासला नेऊन आणला आहे आणि आम्हाला क्लास आवडला आहे. मी उद्यापासून जाणार आहे डान्स क्लासला. आणि तिला त्यानंतर गार्डनमध्ये पण फिरून आणलं. छान मस्त खेळून आली. येताना आईस्क्रीम खाल्ली, ज्यूस पिला आम्ही. आल्यावर मस्त पुरणपोळी खाल्ली. चल भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.